डायरेक्ट आम्ही गाडी लटकून होतो फुल एकदम कडक एकदम सिक्युरिटीमध्ये. आज इव्हेंट होता कोलारला म्हणजेच आपले कोलार गावाचे तलाठी निलेश भाऊ म्हणजे आमचे मित्र, त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम होता. तर आम्ही 4 बाउन्सर कोलारमध्ये पोचलो. आल्याबरोबर पहिले त्यांच्याबरोबर फोटो काढला आणि त्यांना गाडीमध्ये बसवले. गाडीमध्ये बसवून आम्ही श्रीरामपूरच्या दिशेने जाणार होतो. त्यांना गाडीमध्ये बसवलं आणि त्यांच्या गाड्याचा ताफा निघाला श्रीरामपूरच्या दिशेने. श्रीरामपूरच्या अलीकडंच त्यांची रॉयल अशी एंट्री होणार होती. फुल गाडीला लटकून बिटकून बाउन्सर आम्ही एकदम आवाज करून टाकले एकदम. मग काय त्यांना आम्ही आतमध्ये लॉन्समध्ये घेऊन गेलो आणि त्याच नंतर त्यांची गाडी रूमच्या बाहेर लावली आणि ते रूममध्ये आतमध्ये चेंज करायला. तोपर्यंत आम्ही रिलॅक्स झालो आणि ते एकदम असं निवांत झाडाखाली बसलो गप्पा मारत. थोड्या वेळाने ते चेंज करून त्यांची मिरवणूक निघाली लग्नाची. त्यानंतर आम्ही फुल बाउन्सर 4 कोपऱ्याला बाउन्सर फुल उन्हामध्ये 1-1.5च्या आसपास उन्हामध्ये पोरं नाचत होते. मग काय त्यांची एंट्री मंडपामध्ये एंट्री केली नाच गाणं होऊन आणि त्यानंतर त्यांची एंट्री एकदम रॉयल अशी एंट्री झाली. फुल एकदम अशी भारी एंट्री झाली त्यांची एकदम. आणि त्यानंतर त्यांचं बौद्ध पद्धतीने लग्न लागले. त्यांचे लग्न लागल्यानंतर डायरेक्ट आज लग्नाला सोनू भाऊ साठे आले होते. त्यांनी एक गाणं म्हटले त्यांच्यासाठी आणि खूप असे नाचायला लागले पोरं. ऐकू शकता तुम्ही. त्यानंतर आम्हाला भूक लागली त्यामुळे आम्ही पहिले जेवायला गेलो. पोटभर असे जेवण केलं. त्यानंतर निलेश भाऊंचे फोटोशूट चालू होते. त्यांचं फोटोशूट झाल्यानंतर त्यांना पण भूक लागली होती. मग काय आम्ही त्यांना जेवणाच्या हॉलमध्ये घेऊन गेलो. त्यांनी जेवण केलं आणि त्याच नंतर नवरी वाटी लावण्याचा कार्यक्रम झाला. त्यामुळे त्यांचे फोटोशूट ते चालू होते. नवरी वाटी त्यांचं रडायचा कार्यक्रम चालू होता. त्यानंतर निलेश भाऊ त्यांना आम्ही गाडीमध्ये बसवलं आणि आम्ही पण बसलो आमच्या गाडीमध्ये. आम्ही परत निघालो कोलारच्या दिशेने. एकदम एका गाडीमध्ये आम्ही 4 बाउन्सर होतो आणि त्यांना आम्ही त्यांच्या घराच्या दिशेने सोडलं म्हणजेच कोलारमध्ये. आम्ही त्यांची परवानगी घेऊन आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेने. धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.